चालवावेसे वाटतात, मला समशेरी चालवावेसे वाटतात, मला समशेरी चालवत दुश्मनांच्या गर्दडवत पुन्हा एकदा स्वराज्य निर्माण करावंसं वाटतंय लक्ष्मी, स्वराज्य निर्माण. आणि मग दिवस जवळ आला, दिवस जवळ आला. फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630. शिवनेरीच्या आतुरतेनं, ज्या महाराष्ट्राच्या आतुरतेनं या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण जवळ आला. आणि तो क्षण होता फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630. शिवनेरीतून आवाज आला, आयुष्यभर जो जीवाशी खेळल पण तो रयतेचं रक्षण करल तो छत्रपती शिवाजी राजा शिवनेरीवर जन्माला आला. आणि अवघ्या महाराष्ट्राला आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, आजी आनंदी आनंद झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही रेखा, बाळ कृष्णंदा घरी आनंद ल्यानर नारी. आणि बघता बघता राजे तळवे तळ हात टेकत डाव्या गुडघ्यानं राहिला. राजांचं वय वर्ष झालं 10 वर्ष. आणि वयाच्या 10व्या वर्षापर्यंत येईपर्यंत राजे फार या ठिकाणी प्रगल्भ झाले. थोडं म्युझिकचाच कमी करायचा, बरोबर आहे, थोडं कमी ठेवा, एकदम बॅकग्राऊंडला स्मूथ राहू. माझी इच्छा आहे 5-7 मिनिटं या ठिकाणी सज्जनासोबत चला. मी दुरून आलोय, जास्त वेळ कीर्तन घेऊन मला वेळ नाही घ्यायचा, परंतु आपला हा भाग असा आहे इथं लोक जास्त कंटाळत नाहीत. सगळे आताही फ्रेश दिसत आहेत मला, जसे 9ला मी तुम्हाला पाहिलंय. थोडा कमी आहे. राजांचं वय वर्ष झालं 10 वर्ष. आणि वयाच्या 10व्या वर्षी महाराजांचं पहिलं लग्न झालं. शोभा, तुला लग्न करावं लागेल शोभा. माझा आवाज बरोबर आहे? शोभाराजे म्हणतात आई वयाच्या 10व्या वर्षी. हो शोभा सजना हो, वयाच्या 10व्या वर्षी महाराजांनी पहिलं लग्न केले. हे का सांगावं लागलं? आपल्या 35तल्या अजून रेंजला नाहीत. नाही कळलं का तुम्हाला? 10व्या वर्षी महाराजांनी पहिलं लग्न केलंय. पर एकूण 8 लग्न केलीत महाराजांनी. हम दो और हमारे दो. आई साहेब, अरे काय आई साहेब म्हणतात शोभा, याला राजकारण म्हणतात. या महाराष्ट्रात पहिलं राजकारण सुंदर पद्धतीनं कोणी सुरू केलं त्या आईसाहेबची जाऊनी. शोभा, अरे आदिलशाही, निजामशाही, कुतुब, डाच, फ्रेंच, मुघल, अरे लई मोठं सैन्य आहे. यांच्यासमोर आपला निभाव लागल? नाही लागणार. सोयरीक जोडावी लागेल शोभा. सिंदखेड राजा जाधव घराणं आपलं घराणं आहे. निंबाळकर घराणं, मोहिते घराणं, गायकवाड घराणं. तुम्हाला माहिती का राजकारणातला सगळ्यात महत्वाचा पैलू आणि जो आदरणीय दादांकडे बी आहे सगळ्या चिरंजीवांकडे आहे तो संघटन आहे. त्याचं संघटन स्ट्रॉंग ना, यश त्याच्या हातात आहे. त्यांना माणसं जोडता आली आणि ती आयुष्यभर टिकवता आली, त्या माणसांच्या हातात यश आहे. महाराज, या विधानसभेला माझा एक व्हिडिओ लई व्हायरल झाला होता. बऱ्यापैकी पुढाऱ्यांच्या नेत्यांच्या स्टेटसला होता, राजकारण हे सुंदर समाजकारण आहे. त्या दृष्टीने आम्ही बघता आलं पाहिजे. तुमच्या भागात येऊन 2 तास चांगलं कीर्तन करू शकतो, तुमच्या भागाचा विकास आमच्या हातात नाही. त्यासाठी ती माणसं बनलीत. त्याचा देह देशाच्या, देवाच्या आणि धर्माच्या कामाला आला तो गेल्यानंतर जिवंत राहतो. सजना हो, आदरणीय दादांच्या अभिष्ट चिंतना सोहळ्यानिमित्तानं या कार्यक्रमाची उभारणी आहे. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. आणि म्हणून या ठिकाणी फार सुंदर काम या समाजाचं या परिवाराकडून होत आहे. खऱ्या अर्थानं सांगायचं तात्पर्य आहे, माझा साहेब कुठला पक्ष नाही बरं का. आम्ही कुठल्या पक्षाचे प्रवक्ते म्हणून इथं उभे नाही आहेत, आम्ही कीर्तनकार म्हणून उभे आहेत. आणि पक्षाचे प्रवक्ते असते तर आम्हाला सांगितलं असतं पक्षाविषयी बोला, असं काही नाही. इथं फक्त धर्ममंडपात कीर्तन झालं पाहिजे असं आदरणीय साहेबांचं, सरांचं, सगळ्यांचं म्हणणं आहे. बाकीच्या गोष्टी इथं मांडल्या नाही पाहिजेत. ज्या ठिकाणी ज्या गोष्टी ठीक आहेत तिथं ठीक आहेत. म्हणून समाजकारण करायचं असेल तर तिथं अधिकार लागतो. राजसत्ता ही धर्मसत्ता टिकवण्यासाठी राजसत्ता हातात लागते. पण आम्हाला हिंदुत्व मान्य आहे बरं का, पण आम्हाला हिंदुत्व छत्रपती शिवाजीराजांचं मान्य आहे का. छत्रपती शिवाजीराजांचं हिंदुत्व हे सगळ्यांना घेऊन सोबत चालणार आहे, सगळ्यांना सोबत. 2 डोळे आणि हातही 2, मग खालचं कोण आणि वरचं कोण. कधीच भेद केला नाही महाराजांनी, कधीच नाही. अलीकडच्या काळात ज्यांनी त्यांनी त्याच्या पोळ्या भाजण्यासाठी तिथं भेद उभा केलाय, बाकी तिथं काहीच कारण नाही. कुणाचा द्वेष करून थोडंच हिंदुत्व उभा करता येतं, कधीच नाही. म्हणून मी सुरुवातीला काय सांगितलं,
ठीक आहे, आम्ही एखादा मुस्लिम व्यक्ती आहे, नमाजीची टोपी घालून उभा आहे, इथल्या बऱ्याच जणांचा तो मित्र आहे, तो बंधू आहे. पण हिंदुत्व काय, ज्याची वृत्ती जिहादी आहे ती वृत्ती बी ठिचली पाहिजे, याला खरं हिंदुत्व म्हणतात. हे हिंदुत्व आहे. सगळीकडे चार इकडं अशी आहेत तर चार इकडं अशी आहेत. शिवरायांच्या छायेखाली नवती कशाची वाण आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते. काळ्या राती तळपत होतं तिच्या रूपाचं ऊन, अशी देखडी होती एका मुस्लिमाची सून. पण त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. बांधित होता मस्जिद येथे आणि इथे मंदिर, अशा नराच्या पुतळ्या पायी झुकते माझी मान. आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. असं सांगायला लागलो की काही टकोजी आम्हाला फोन करतात, लय समता बंधुता सांगतो, मग काय डोक्यात दगडी घाला सांगायचं काय कीर्तनात. आमचा विषय हा समर्पकच असावा महाराज. या व्यासपीठावरून आम्ही कुणाचा द्वेष नाही केला पाहिजे. हे फार महत्वाचं आहे आणि बोललं पाहिजे आज कीर्तनात. तुम्ही पाहताय काही ठिकाणी फार वातावरण विभस्त उभं आहे आणि हे विभस्त वातावरण कुणीतरी शांत करणं गरजेचं आहे. आणि ते कुठून होईल तर ते अशा कीर्तनातून होईल, अशा कार्यक्रमात होईल. असे कीर्तनकार, तुम्ही म्युझिक रिपीट कर, असे कीर्तनकार आणि म्हणून चांगले महाराष्ट्रातले दिग्गज कीर्तनकार या ठिकाणी मला आल्यानंतर बऱ्याच मंडळींची भेट झाली. मला म्हणले सर तुम्ही पण फार सुंदर या ठिकाणी कार्यक्रम करता, तुमचा वैयक्तिक कार्यक्रम असतो. त्या अनुषंगाने या ठिकाणी बोलणं झालं. मला वाटतंय त्या सरांच्या घरी गेलो, कुठले नाव काय सरांचं, उत्तम दादा सोलणी, या ठिकाणी त्यांच्या घरी गेलो होतो. त्यांनी फार चांगलं वर्णन केलं कार्यक्रमाचं. पाहुणचार तिकडच होता आज आमचा. सर आल्यानंतर म्हणले आम्हाला थोडा वेळ नाही देता आला महाराज तुम्हाला. हाय आता 2 तास बसतील तुम्ही कीर्तनात. कीर्तन मी वाढले परत, कुणाच्या चेहऱ्यावर काय आळस नाही काय नाही. ते म्हणले चालू द्या महाराज 10 मिनिटं अजून. ऐका बरं कसं जे नाव. आणि मला फार सुंदर ही जुनी माणसं अशी कीर्तनाला असते, मला आनंद वाटतो. यांनी खरं जपलंय बरं का. तुम्हाला माहिती का कीर्तनकारापेक्षा ही भजनी मंडळ महत्वाचे, फार महत्वाचं. ही अशी माणसं, जुनी माणसं, ही शेवटची पिढी. याच्यानंतरची पिढी धोतर घालणारी, टोपी घालणारी या मला दिसणार नाही. हा काळ आता संपत चाललेला आहे. पहा महाराजांना काय निर्माण केलं आई साहेबची जावणी. आईचे आणि वडिलांचे संस्कार महाराजांच्या सोबत होते. शोभा अरे करावं लागेल लग्न. पहिला विवाह निंबाळकर घरानं, मुदोजी निंबाळकर. मुदोजी कन्याला गडावर घेऊन या. मुदोजी म्हणतात आई साहेब काय चुकलंय का आमचं. मुदोजी तसं नवं. मुदोजी निंबाळकर कन्याला गडावर घेऊन आले. तुरु 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 चालत कन्या गेली आणि जिथं छत्रपती शिवाजीराजे तलवार चालवतायत, दानपट्टे चालवतायत, तिथंच जाऊन ती कन्या उभी राहिली. त्या कन्याचं नाव आहे महाराणी सईबाई, छत्रपती धर्मवीर संभाजीराजांच्या आई साहेब. मुदोजी म्हणतात हे सई ते शिवबा आहेत असं बघायचं नसतं. सई आबासाहेब शिवबा नव नव आबासाहेब हे शिवबा अरे शिवबा सई सई बार खास करतील राज्यातून शिवबा म्हण. काय हो आबासाहेब. तशीच सई फिरली आणि आई साहेबची जाऊनच्या मांडीवर जाऊन बसल्या. मुजराच केला नाही. कोण ग तू. आई साहेब सई म्हणतात आम्हाला. निंबाळकर घराण्याची वाघीण आहे. वाघीण खरंच शौर्य जबरदस्त होतं. शंभूराजांच्या आई साहेब होत्या. महाराणी सईबाई रणरागिणी महाराष्ट्राची. कशाबाई आलीस. कशाबाई नाही, ते आमच्या आबासाहेब म्हणतात ते शिवबाराजे आहेत. मग सई तुला काय वाटतं. मला वाटतं ते शिवबाराजे नाहीत. तुला वाटतं शिवबाराजे नाहीत. मुदोजी म्हणतात सई अरे मुजरा कर. राष्ट्रमाता राजमाता नवे नवे स्वराज्य माता मासाहेब जिजाऊ आहेत. सई मुजरा कर. महाराणी सईबाई म्हणतात चुकलं आई साहेब आमचं, आम्ही मुजरा नव केला तुम्हाला. पण आमच्या आबासाहेब त्यांना म्हणतात ते शिवबाराजे आहेत. बस तुला काय वाटतं. आम्हाला वाटतं ते शिवबाराजे नाहीत. सांगू मंडळी महाराष्ट्रातला लाखातला शब्द महाराणी सईबाई बोलल्या. महाराणी सईबाई म्हणतात आई साहेब ते शिवबाराजे नाहीत, ते छत्रपती शिवाजीराजे आहेत आणि ते महाराष्ट्राचे पहिले छत्रपती होणार आहेत. हे सई अरे कसं ओळखलं. अहो फिरणारा दानपट्टा आणि तलवारीची धार सांगती. ही तलवार एक दिवशी मुघलांच्या गर्दनी उडवणार आणि महाराष्ट्र स्वराज्य उभारणार. आई साहेब हा शब्द या महाराणी सईबाईंचा आहे. शोभा हे शोभा रणरागिनी सई.
साथ देशील ना सई आई साहेब. शेवटपर्यंत महाराजांना साथ देऊ आम्ही. जोपर्यंत स्वराज्य निर्माण होत नाही तोपर्यंत महाराजांच्या सोबत आम्ही असू. शेवटचे काही शब्द कीर्तनात येत पण खरं सांगू आई, महाराणी सईबाई या महाराष्ट्रातल्या दुर्दैवी आई ठरल्याच. 3 वर्षाचे होते धर्मवीर छत्रपती शंभूराजे, 2.5-3 वर्षाचे, आणि महाराणी सईबाईंच्या देहातला प्राण जाऊ लागला. जगदम जगदम जगदम. आई साहेब काय होते आई साहेब? शंभूराजे आम्हाला वाटतं आम्ही नाही जगणार यापुढे आता. शंभूराजेंनी त्यांचा कवळा हात आई साहेबांच्या हातावर दिला. आई साहेब तुमची आवश्यकता आहे आम्हाला. तसं नाही शंभू बाळ. आई साहेब का दुःखी? काय ना शंभू बाळ, आमची फार इच्छा होती आम्ही तुम्हाला दूध पाजावं, पण आम्ही दुर्दैवी आई ठरलोय, आम्ही तुम्हाला दूध नाही पाजू शकलो. तुम्हाला दूध कापूरवळच्या धाराव मातांनी पाजले. पुणे जिल्ह्यात कापूरवळ गाव आहे, तिथं धाराव माता आहे. त्या धाराव मातांनी धर्मवीर शंभूराजांना दूध पाजले. आमचं दुर्दैव का नाही शंभूराजे? नाही हो आई साहेब. आई साहेब सांगा ना आई साहेब का रडत आहे? तुमचे आबासाहेब आम्हाला भेटायला नाही. त्यांना म्हणावं सोडा आता रुसवा, आता नाही जास्त वेळ टिकणार, आम्ही राहणार नाही आता. पण आबासाहेब का नाराज असतील? येतील ना? नाही येणार शंभूराजे. तुमचे आबासाहेब आम्हाला भेटायला नाही येणार. का नाही आई साहेब? ते नाराज आहेत आमच्यावर. आम्ही शब्द दिला होता ना, शेवटपर्यंत स्वराज्याबरोबर राहील, आबासाहेबांबरोबर राहील. आम्ही निघालो आता. 8 लग्न झाली ना महाराजांची, तर सगळ्यात जास्त प्रेम महाराणी सईबाईंवर होतं. महाराजांना राहत नव्हतं. विजापूरून अफजल खान आला होता आणि एकीकडं महाराणी सईबाई शेवटचा श्वास घेत होत्या. महाराजांचे डोळे भरून आले होते. आई साहेबचे नाव म्हणता शिवबा. अरे बेटी महाराज त्या सईला शिवबा. आई साहेब अहो फसवलं ना तुम्ही आम्हाला. तुम्ही कुठे शब्द पाळला त्यावेळेस? साथ देणार होती ना सई. सईने आणि तुम्ही दोघींनी मिळून आम्हाला फसवलं. आम्ही नाही जाणार सईबाईंना भेटायला. तोपर्यंत शंभूराजे आले. आबा साहेब हे काय इथं फिरता आबा साहेब? आमच्या आई साहेब शेवटचा श्वास घेत आहेत. शंभूराजे कोणी पाठवलं? आम्हाला कोणी पाठवलं नवं. आमच्या आई साहेबांना भेटावं तुम्ही. प्राण जात नाही त्यांचा तुमच्या बघेर. एवढं प्रेम तुमच्यावर करतायत आणि आबासाहेब तुम्ही इथं. सोडा रुसवा, आमच्यासाठी मारा मिठी. महाराजांचे डोळे भरून आले. काय शंभूराज राज हो शंभू बाळ, भावलं भर का तुमचं कर्तृत्व आम्हाला. आईची लई काळजी करता. लेकुराचं हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त. आईसी कळवळ्याची जाती आणि करी लाभाविले प्रीती. शिवभाराजे समोर उभे राहिले. महाराणी सईबाई म्हणतात महाराज साहेब द्या ना शेवटचा हात हातावर. सई अरे तू शब्द नाही पाळला सई. अरे तू म्हणली साथ देणार आहेस. तुम्हाला सांगू का हा शब्द सुवर्ण अक्षरात लिहिला गेलाय जो महाराणी सईबाईंच्या मुखातून आलाय. महाराणी सईबाई म्हणतात महाराज साहेब अरे नाही फसवलं आम्ही तुम्हाला. अरे दिली की आम्ही साथ तुम्हाला. आमचा श्वास जरी चालला असेल तरी हा छावा शेवटपर्यंत महाराष्ट्रासाठी उभा राहील. तो तुम्हाला देऊन जाते आज. ओ संभाजी राजे छावा हात तुम्ही आमचे आणि छावा झुकत नाही बर का कुणासमोर. जगदम 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 जगदम. आई साहेब नाही झुकणार हो छावा. शंभूराजे या जगदंब शब्दात लई ताकद आहे बर का. तुम्हाला तुमच्या अडचणीच्या काळात ही जगदंबा मदत करेल. शंभूराजे नसते पकडले गेले महाराज. या भूतलावरचा अपराजित योद्धा म्हणजे शंभूराजे.
अक्करे गुरुजी पकडले गेले नसते शंभू राजे. कवी कलश म्हणतो राजे अरे पकडले गेलो आपण हे कवी. अरे कुणाची मजाल आहे या संभाजीला हात लावायची. या दरी दरी खोऱ्यातून सह्याद्रीच्या काना कपारातून एकाला आजपर्यंत जे जमलं नव्हतं ते शंभूराजांनी केलं होतं. पण शंभूराजे पकडले गेले, आपल्या माणसांनी फसवलं. आपल्या माणसांनी फसवलं. काही म्हणतो राजे अरे राजे पकडले गेलो. राजे म्हणतात कवी हे कवी अरे काय झालं. काही म्हणतो राजे अहो हे दुश्मन लई भयानक आहेत. पण खरं सांगू का राजे दादा कुठला दुश्मन स्पर्श करायला पुढे धसावत नव्हता असं महाराजांची शरीरयष्टी होती. साखळदंड पडले कर कर बाहुदंड वाजत होते. या मातीतून फरफडत नेलं महाराजांना. नेलं कसं माहितीये का उंटाला बांधून. पठाडी गुरुजी उंटाला बांधून नेलं हो महाराजांना. आई लय जखमा झाल्या. काही म्हणतो राजे रक्त भांबाळ शरीर झाले. राजे का रडायला येते आजपर्यंत रडताना नाही बघितलं राजे. राजे म्हणतात कवी महाराष्ट्र दूर चालला ना माझ्यापासून. अरे या गड किल्ल्याला कुणीतरी सांगावं त्यांचा संभाजी पकडला गेलाय कवी. त्या नाल्यांना पूर आलाय आणि साग ओरडून हा त्यांचा संभाजी आहे. जगदंब जगदंब काही म्हणतो राजे सोडा ना राजे म्हणतात जंजिरा राहिला ना कवी. एक युद्ध न हरणारा राजा जंजिरा राहिला ना कवी. माझ्या आबासाहेबांना लय आवडतो रे जंजिरा. मी शब्द दिल तर आबासाहेब तुमचा संभाजी घेईल जंजिरा. पण खरं सांगू कवी ज्यांनी पकडून दिलो तो माझा सख्खा म्याव नाही रे. त्या गणोजीला म्हण त्या महाराष्ट्राच्या मातीवर माया कर सगळे किल्ले तुला दिले असते. अरे एकदा बोलला पाहिजे होताच गणोजी. जंजिरा राहिला कवी. मोठं वाक्य बोलू का दादा. गुरुजी जंजिरा लई सोपाच होता. अरे जंजिराच काय अजून थोड्या वर्ष जगले असते ना राजे दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला असता. इतकी भयानक ताकद होती. कोणाची मजाल नव्हती महाराजांच्या समोर उभी राहायची. जबरदस्त शरीराची कर कर भाव वाजायचे. आणि मग उंटाला बांधून फरफडत नेलं. औरंगजेबाच्या समोर उभं करायचं होतं. आई ऐका ना हो 40 दिवस महाराजांचा देह फाडला. डोक्यापासून नखापर्यंत सर सर सगळी कातडी निघाली. आई म्हणती शंभूराजे जगदंब शब्दातली ताकद आहे बर का. अडचणीत आठवा शब्द अडचणीत होता आज राजा. चिडकंड उडत होत्या रक्ताच्या. आई हळदी लावायला पाहिजे होती तुमच्यासारखी आई. सैतानाने मिठाचं पाणी अंगावर टाकलं आणि पाण्यातून मासा बाहेर यावा असा तडफडला असता एखादा. पण एक शब्द होता जगदंब. ताकद दिली शब्द. हर हर महादेवची सिंहगर्जना महाराजांच्या अंतःकरणात. औरंगजेब म्हणतो हमें देखना है हमें देखना है कैसे दिखता है संभाजी. 8 साल का था तब देखा था अब 32 साल का हुआ है. हे निकम्मो मेरे सामने लाया जाए हुजूर. मैं जाऊ उसके सामने हुजूर. एका झपक्यात उलटा करेल महाराष्ट्राचं रक्त हुजूर लई भयानक आहे. कोण म्हणतो माहिती काही औरंगजेबचे सहकारी. औरंगजेब खवळला त्यांच्यावर. ए निकम्मो अरे मेरे तरफ से हो या संभाजी के तरफ से हो. हुजूर इस वक्त ना तो हम आपके तरफ से है और ना हम संभाजी के तरफ से है. इस वक्त हम सच्चाई के तरफ से है और सच ये है कि संभाजी छावा है हुजूर और छावा झुकता नहीं किसी के सामने. शब्द होते गड्या. हे धारदार शब्द असे हृदयात भिडून गेले. महाराज बेमीच्या देठापासून इतिहास सांगतो मी. हा एक प्रसंग असे लई प्रसंग उभे करतो. तानाजी मालुसरे, यसाजी कंक, बहिरजी नाईक
शिवा काशी जीवा महाला जीवा महालाने एका झपक्यात सय्यद बंडाचा हात उडवला. राजे म्हणता जीवा अरे काय करशील, लाख मेले तरी चालतील राज, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. हा जीवा महाराष्ट्राच्या मातीतला समाज जात धर्म काही जाणवं नाही आलं स्वराज्याला कधीच. शेवटाला ज्यावेळेस मी साहेब पुन्हा येईन त्यावेळेस कधीतरी आल्यानंतर नवीन प्रसंग उभा कर. हा प्रसंग पूर्ण करतो 2 मिनिटात. तुम्ही म्हणाल महाराज मिनिटं बघतोय आम्ही, पण मिनिट मोठा आहे तुमचा. ऐका ना, आलो एवढ्या लांबून म्हणून घेते 2-4 मिनिटं. माझी बी टाचा दुखते तो, पण हे बोलत असताना मलाही पोटात आतड्याला मलाही फीड पडत असेल की, पण मला वाटतं हे शौर्य उभं राहताना खऱ्या अर्थानं आज इथं डोळे भरून आलेत. आमच्या माता भगिनींचे डोळे भरून आलेत. आमचा पुरुष वर्ग जो कधी न रडणारा यांचे डोळे भरून आलेत. त्यांना माहिती आपला राजा कसा होता. खरंच होता असा राजा. 40 दिवस जे फाडल्यावर अहो गुरुजी तुम्ही रोज अनेक दिग्गज कीर्तनकाराला कीर्तनाला साथ देताय, पण आज तुमच्या अंगावर शारीर उभी राहिली असतील ना. ज्या वाणीवर ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी कृपा केली ना, खऱ्या अर्थानं त्या वाणीत धार निर्माण होते, फार धार निर्माण होते. जगदम औरंगजेबाच्या समोर उभं केलं. महाराजांनी औरंगजेबाकडे ताट मानेनं पाहत होते. महाराज ये 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 आंखें सताती है कि हम में से कोई ऐसा अल्लाह ऐ परवरदिगार, अरे क्या बनाया इसको तूने. अरे एक तो संभाजी देते ऐसा, पूरी दुनिया पे राज करते हम एक भी नहीं दिया ऐसा. अरे क्यों नहीं होता ऐसा संभाजी हमारे जनान खाने में पैदा. अरे औरंगा तू काही अडपट आहेस का रे. तुझ्या जनान खाण्यामधील शंभूराजे हे धर्मवीर शंभूराजे जन्माला येतात महाराष्ट्राच्या मुशीत, आणि छत्रपती शिवाजी राजांच्या कुशीतच जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा. निकाल दो इसकी आंखें. डोळे काढायला बाबा तप्त सळ्या होत्या, लालबुंद सळ्या. मित्र सांगणार आहे बरं का आता शेवटच्या मिनिटात. मित्र कभी कलश म्हणतो राजे, डोळे झाकणार राजे, नाही सहन होत राजे. राजे म्हणतात डोळे झाकन, अरे तो शूरवीर कोणता मग. राजे तप्त सळ्या आहेत. जो सळ्या घेऊन आला ना बाबा, अरे त्याच्या हातातल्या सळ्या पडल्या. त्यांनी लई डोळे काढले होते आजपर्यंत. हुजूर अरे कुछ तो बोलती है इसकी आंखें हुजूर, ऐसी आंखें हमने आज तक नहीं देखी हुजूर, आज तक नहीं देखी. निकम्मो अरे निकाल दो इसकी आंखें. ये आंखें सताती हमको. 8 साल का था तब देखा था इसको ऐसी हुन्नार नजर. कोई नहीं किसी ने कहा था बुर्रानपुर लूटा उस वक्त वो शिवा का बेटा है हुजूर, वो शिवा से भयानक है, वो रुद्र अवतार है हुजूर. आज हनुमंतरायांना जसा शेंदूर वाचला हवा ना, असा लालबुंद देह झाला होता महाराजांचा. आई लय वार झाल तेव्हा मानेवर, पण महाराणी सईबाई म्हणत होत्या आता संभाजी छावा आहे आणि छावा झुकत नाही बर का शंभूराजे. आज झुकणार कसा होता. आज झुकला की धर्मच बुडला. कवी कलश म्हणतो राजे अशा मित्राबरोबर मारायला लय भाग्य लागतो राजे. राजा म्हणतात कवी अडचणीत मदत करणारे मित्र नको, अडचणीच नाही आल्या पाहिजे यासाठी प्रयत्न करणारे मित्र आयुष्यात उभे करा. कवी कलश आणि धर्मवीर शंभूराजांसारखी मैत्री शेवटच्या श्वासापर्यंत निर्लोभ निष्काम अमर्यादित प्रेम. आणि हे स्वराज्यातलं शेवटचं वाक्य आज बोलणार आहे जे खरंच आम्हाला शौर्यवीर वाटतं. या वाक्यात शेवटचं कीर्तनातलं शेवटचं वाक्य. हात काढले डोळे काढले, महाराजांच्या नरड्यावर तलवार ठेवली. डोळे मिटवून घेतो आबासाहेब, तुमचा छावा तुमच्या भेटीला देव वार केले बाबासाहेब, पण एवढा बी आलो नाही. हिंदू धर्म गौरवशाली झाला. महाराज झुकले नाहीत.
आता हे जे वाक्य आहे ना या पेंडॉल मध्ये या मंडपात बसले सगळ्यांसाठी सांगतो, हे वाक्य आपल्या महाराष्ट्राला गौरवशाली करणार होतं. तुम्ही आम्ही म्हणू छावा आहे याच्यात नवल नाही. आता कोण म्हणत होतं, हमने आंखें निकाल दी इसकी, औरंगजेब म्हणतो, फिर भी इसने आंखें नहीं झुकाई हमारे सामने. हमने जबान काट दी इसकी, इसने दो लफ्ज रहम के नहीं मांगे हमारे सामने. हमने हाथ काट दिए इसके, इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने. हमने पैर काट दिए इसके, इसने घुटने नहीं झुकाए हमारे सामने. अरे सच में छावा है, छावा शेर का सच में छावा है. धर्मासाठी कसं जगावं शोभा राजांनी शिकवलं आणि धर्मासाठी कसं बलिदान द्यावं हे छत्रपती धर्मवीर संभाजी राजांनी शिकवलं. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर